शाला जावसई येथे सन 2022-23 23-24 या वर्षामध्ये जो काही शिष्यवृत्ती संदर्भात आदिवासी लोकांबाबत जे काही प्रतारणा झाली आहे त्याच्या संदर्भात आपल्याकडे अर्ज आला होता। त्याची शहानिशा करण्यासाठी आपण माहिती अधिकार टाकला होता, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अद्याप। व आपल्याला अशी माहिती समजते की त्या मस्टरवर ज्या लोकांना सही येते त्यांचे अंगठे घेतले गेले आहेत जाणीवपूर्वक। म्हणजे हे प्रकरण जाणीवपूर्वक शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच झालं आहे व याची सखोल चौकशी करून जो कोणी शिक्षक यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करून त्याचं निलंबनच झालं पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी असेल। काही लोकांच्या नावापुढे म्हणजे नावावरती व्हाईटनर लावून नावं ॲड केली गेली आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः एव्हिडन्स क्रिएट केले आहेत। तसेच आणखी एक केस आहे का एक लेडीज आहेत त्या स्वतः सही करतात परंतु त्यांच्या नावापुढे अंगठा लावला गेला आहे। इतकेच स्ट्रॉंग एव्हिडन्स असताना चौकशीला वेग का येत नाही हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे व जाणीवपूर्वक हे प्रकरण शिक्षण विभागामार्फतच दाबलं जात आहे का याचा सुद्धा सखोल अभ्यास करावा लागेल। माझं नाव सुनीता वसंत वाघे। माझी मुलगी आता 3 वर्ष घरात होती, आता 9वीला बसवली। शाळेमध्ये चौकशी केली, तिला 8वीचे पैसे भेटले नाही। शाळेवाले बोलतात तुम्ही बोलता पैसे घेतल्यात, तिथं अंगठा पण दिलेले आहेत। मी शाळेवाल्यांना शिक्षणाला बोललो का माझ्या अंगठाने सही आहे। त्याही काय सांगितलं ते बोलतात तुम्ही पैसे घेतले। त्याही बघितलं माझे एक नाही 2 पोरं होते, पोरे एक त्याच्या पैसे भेटले ना त्याचं तर मी सही केलेली आहे आणि पोरीचं पैसे नाही भेटले तिथं अंगठा दिलेला आहे। मग मी पैसे पण नाही घेतला ना, मी अंगठा पण नाही दिलेला आहे। घरातला माणूस कोण येणार पण आहे, त्यांचा बाप कामाला जातो ना, शाळेमध्ये काही कार्य असलं तर मी देतो, दुसरा कोण नाही येत। आता कोणी दिले तर मी तर कशाला बघायला जाते, शिक्षणाला माहित असेल ना। आता काय मागणी, माझ्या पोरीचा 8वीचा पैसे भेटू दे मला, गरीब लोकांचे पैसे किती खाणार आहे। ते बोलतात देते तुम्हाला पैसे आम्ही मिळवून। सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना ही प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे। तर त्याच्यामध्ये 1ली ते 4थी पर्यंत 1000 रुपये आणि 5वी ते 7वी पर्यंत 1500 रुपये आणि 8वी पासून पुढे 2000 रुपये असा प्रति विद्यार्थी लाभ दिला जातो। तर त्याच्या अनुषंगानं 2 विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारी आलेल्या आहेत, अर्जुन वाघे आणि दिशा वाघे। तर त्या तक्रारींची सध्या चौकशी चालू आहे आणि जशी चौकशीचा रिपोर्ट येईल तसा रिपोर्ट आम्हाला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांनी मागवल्याप्रमाणे त्यांना तो रिपोर्ट पाठवला जाईल। हो, शाळेकडून माहिती मागवलेली आहे। शाळेचं जे संबंधित रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डची पण पाहणी केलेली आहे आणि ते रेकॉर्ड पण आम्ही पाहण्यासाठी ताब्यात घेतलेला आहे।